नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेल्या विश्वास नांगरे पाटील यांच्या संघ कार्यालयातील भेटा वक्तव्यानंतर राज्यभरात भाजपा विरोधी पक्षांकडून टीका केली जाते। याबाबत भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र नांगरे पाटील यांची पाठराखण केली आहे। विश्वास नांगरे पाटील हे RSS मुख्यालयात गेले हे चुकीचे नाही असं सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय देशद्रोही संघटना नाही, ती देशप्रेम शिकवणारी संघटना आहे, त्यावर बंदी आहे का असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला। याचबरोबर संघाचे विचार हे अत्यंत मार्गदर्शक आहेत, त्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांनी संघाची शाखा जॉईन करावी, तिथं संस्कार मिळतात। तर सांगली महापालिका महिला आयुक्त संचिता महापात्र यांनीही राष्ट्रसेविका संघात यावं, अभ्यास मिळतो असं स्पष्ट केलंय। नागपूरचे पोलीस आयुक्त IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील भेटीमुळे राज्यभरात राजकीय वादाला तोंड फुटलंय। नांगरे पाटील यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पाठराखण केली। चंद्रकांत पाटील म्हणाले, विश्वास नांगरे पाटील हे RSS मुख्यालयात गेले हे चुकीचे नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय देशद्रोही संघटना नाही, ती देशप्रेम शिकवणारी संघटना आहे, त्यावर बंदी आहे का असा प्रश्न उपस्थित केला। याचबरोबर संघाचे विचार अत्यंत मार्गदर्शक आहेत, त्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांनी संघाची शाखा जॉईन करावी, तिथं संस्कार मिळतात असं देखील त्यांनी सांगितलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही देशद्रोही संघटना नाही आहे, ती देशप्रेम शिकवणारी, ही मातृभूमी माझी आई आहे असं मांडणारी संघटना आहे। 3 वेळा बंदी आणण्याचा प्रयत्न केला, 3 वेळा ताऊन सुलागून राष्ट्रीय स्वयंसेवक बाहेर पडला। तर एक सरकारी अधिकारी, मी मंत्री आहे ना, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत ना, माननीय नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान आहेत ना, आम्ही स्वयंसेवक आहोत, आम्ही वर्षाच्या 6 उत्सवाला जातो, आम्ही दंड घेऊन संचलनात उतरतो, व्हॉट रॉंग? मला काहीच कळत नाही। विश्वास नांगरे पाटीलने यांना पण सुचवेन की तुम्ही संघाच्या शाखेत जा म्हणून, संस्कार मिळतात, शिस्त मिळते। आणि या मॅडमना असं सुचवेन की संघाची जी राष्ट्रसेविका समिती आहे त्या शाखेत जा, बहुत संस्कार मिळते। विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमात जातात, यात काही चुकीचं नाही। कशावरही वादळ उठवायचं, काही त्याला मजा आहे का काय? मला